नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण फायनान्स कमिशन याबद्दल थोडी माहिती डिस्कस करणार आहोत. आता बघा, फायनान्स कमिशनवर बऱ्याचदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये एमपीएससी असू द्या, यूपीएससी असू द्या, स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा इतर बँकिंगच्या रिलेटेड जे काही एक्झाम असतात त्यामध्ये क्वेश्चन आपल्याला एखादा तरी ऑब्जेक्टिव्ह पाहायला मिळतो. तर आपण याच्यामध्ये शॉर्टकट बघू आपण की काय काय लक्षात ठेवायचं, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं हे थोडं फास्टमध्ये डिस्कस करू. आता बघा, पहिल्यांदा फायनान्स कमिशन कधी स्थापन झालं, जे काही पहिलं होतं फर्स्ट फॉर्म 22 नोव्हेंबर 1951 हेडक्वार्टर दिल्लीला आहे. कॉन्स्टिट्यूट बाय कोण स्थापन करते, तर भारताचे राष्ट्रपती, ज्याला आपण प्रेसिडेंट असं म्हणतो. आता बघा, कलम भारतीय राज्यघटनेत कोणकोणते कलम 280 हा फायनान्स कमिशन संदर्भात आहे आणि राज्याच्या जे काही असेल ते आहे 243 आहे. आता बघा, हा केंद्राचा फायनान्स कमिशन आहे, हे कशाचं आहे, राज्याचं फायनान्स कमिशन 243 आय मध्ये आहे, केंद्राचं 280 मध्ये आहे. आता इथं कन्फ्युज होण्याचं बघा, 243 इथं आय जे के काही जरी आलं तर आय म्हणजे काय होते की इन्कम इन्कम म्हणजे फायनान्स थोडंसं रिलेटेड होते. त्याच्यामुळे आय आणि इन्कम हे सहज गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यामुळे 243 आय हे राज्याचं फायनान्स कमिशन किंवा आपण इन्कम या शब्दावरून लक्षात ठेवू. आय म्हणजे इन्कम, इन्कम म्हणजेच फायनान्स, असं जर लक्षात ठेवलं तर सहज लक्षात राहील. आता पहिले जे काय चेअरमॅन होते ते कोण होते, के सी नियोगी, जे सेंट्रल फायनान्स कमिशन आहे त्याचे पहिले जे अध्यक्ष होते ते के सी नियोगी, हे नाव सुद्धा लक्षात ठेवतं. आता अलीकडच्या काळातील आपण थोडे लक्षात ठेवू की पहिला 12वा आहे, 13वा फायनान्स कमिशन, 14वा, 15वा आणि तर 16वा. आता ते कमिशन कधी इस्टॅब्लिश झालं हे बघा, हे 2002चा आहे, 7चा आहे, 13चा आहे, 17चा आहे. आता यातलं हे कुठलंही मेमोराईज करायचं ना. आता इथं बघा, आपण जे काय आता 16वं जे काय फायनान्स कमिशन आहे ते कधी स्थापन झालं, 31 डिसेंबर 2023ला. आता बघा, आपल्याला लक्षात कोणती ठेवायची, ही लक्षात तारीख ठेवली तर चालते. 31 डिसेंबर 2023ला 16वं फायनान्स कमिशन इस्टॅब्लिश झालं होतं. आता त्याचे अध्यक्ष कोण आहेत, अरविंद पानगरिया हे त्याचे अध्यक्ष आहेत. आता ते इफेक्टिव्ह किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी होणार, 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या कालावधीत हे इम्प्लिमेंट किंवा त्याची अंमलबजावणी असणार आहे. पण स्थापना अगोदरच झाली, 3 वर्षाच्या अगोदर बघा इथं. म्हणजे 31 डिसेंबर 2023ला कमिशन स्थापन झालं आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031, जे आपलं आर्थिक वर्ष आहे त्या कालावधीत, म्हणजे हे किती झालं, 26 आणि 5 वर्ष आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी असणार आहे. आणि ते तारीख कोणती आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च, कारण की ते आपलं आर्थिक वर्ष आहे. आता बघा, 12व्याचे कोण होते, रंगराजन होते. 13व्याचे कोण होते, विजय केळकर होते. आणि 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी. 15व्याचे होते एन के सिंग. 16व्याचे होते अरविंद पनघरिया. आता सगळे जर नाव लक्षात तुमच्या राहत नसतील तर निदान 15 आणि 16 तरी लक्षात ठेवा, हे अलीकडच्या काळातील आहे. 16वं तर फिक्स लक्षात ठेवायचं आहे. 16व्या वित्त आयोगाचे किंवा फायनान्स कमिशनचे अध्यक्ष श्री अरविंदजी पनगरिया हे होते. 15व्याचे एन के सिंग होते. आता हे बाकीच्या जर नाही लक्षात राहिलं तरी एक वेळा ठीक आहे, पण 15 आणि 16 स्पेसिफिकली त्यातलं 16वं चे अध्यक्ष आणि त्याचं जे ड्युरेशन आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. 16व्याच्या वित्त आयोगाचे किंवा फायनान्स कमिशनचे अध्यक्ष अरविंद पनगरिया हे होते. आणि तो इस्टॅब्लिश कधी झाला होता, 31 डिसेंबर 2023ला. आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन त्याचं कधीपासून सुरू झालं, 1 एप्रिल 2026 आणि कुठपर्यंत असणार आहे, 31 मार्च 2031, कारण की ते आपलं आर्थिक वर्ष आहे त्या कालावधीत त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंट होणार आहे. नंतर आता याचं कंपोजिशन कसं असते फायनान्स कमिशनचं बघा. हा, इथं आलो आपण. कंपोजिशन म्हणजे त्याचं रचना म्हणजे स्ट्रक्चर बघा कसं असतं की 1+4. आता 1+4चा अर्थ मिनिंग काय होते, एक चेअरमॅन आणि 4 मेंबर असतील त्याच्यामध्ये. नंतर रिअपॉइंटमेंट, पुनर्नियुक्ती किंवा पुनर्नेमणूक शक्य आहेत का, हो, इलिजिबल पात्र असतात. नंतर टर्म, दे होल्ड ऑफिस फॉर द पिरियड स्पेसिफाईड बाय प्रेसिडेंट, आणि ते जनरली किती, 5 असते. नंतर रेकमेंडेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, रिकमेंडेशन ऑफ द कमिशन ऍडवायझरी इन द नेचर ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारला जे काही सल्ला दिला ते ऍडव्हायझरी स्वरूपातला असते, कंपल्सरी नसते, हे लक्षात घ्या. जे काय वित्त आयोगाने जे काही सल्ला दिला तो ऍडव्हायझरी नेचर असते, बाउंडेड किंवा कंपल्सरी नसते. परीक्षेत जर बंधनकारक आहे आलं किंवा कंपल्सरीच असते तर ते रॉंग आहे, ऍडव्हायझरी आहे, म्हणजे फक्त ते सल्ला देऊ शकतात, बंधन नाही. नंतर 16वा फायनान्स कमिशन अध्यक्ष आपण बघितले की अरविंद पनगरे अध्यक्ष आहेत. 4 मेंबर आहेत त्याच्यामध्ये, ॲनी मॅथ्यूज, मनोज पांडा, टी शंकर हे पार्ट टाइम आहेत, बाकी तिघं पण फुल टाइम आहे. सौम्या घोष. नंतर सेक्रेटरी, कधी कधी हा सेक्रेटरीवर विचारते बरं, नाव लक्षात घेऊ आपण. ऋत्विक पांडे हे सेक्रेटरी आहे त्याच्या.
अध्यक्ष, चेअरमॅन आणि हे सेक्रेटरी हे दोन तरी नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चेअरमॅन कोण आहेत? अरविंद पानगरिया. आणि सेक्रेटरी कोणते आहे? ऋत्विक पांडे हे सेक्रेटरी आहेत. हे दोन तरी नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. हा, नंतर फायनान्स कमिशन फंक्शन काय आहे? डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्सेस बिटवीन सेंटर अँड स्टेट अँड अमॉंग स्टेट हे मेन फंक्शन आहे याचं, की जे काही कर आकारणी शासनाजवळ जमा होते केंद्र सरकार, त्याचं केंद्र आणि राज्यामध्ये डिव्हिजन करणे हे याचं महत्वाचं काम आहे. प्रिन्सिपल ऑफ ग्रँट्स इन एड टू द स्टेट म्हणजे अनुदाने वगैरे देण्याचं हे 275 कलमानुसार. नंतर मेजर टू द आर्ग्युमेंट स्टेट फंड फॉर द पंचायत अँड म्युनिसिपॅलिटीज म्हणजे त्याचाच अर्थ सोप्या भाषेत मिळाला, वेज टू इन्क्रीज द मनी गिवन टू द लोकल गव्हर्नमेंट. नंतर अदर फायनान्शियल मॅटर रेफर बाय द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींनी दुसरे काही फायनान्शियल मॅटर त्यांच्याकडे जर सुपूर्द केले असतील तर ते सुद्धा त्यांच्याच इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याच्या फंक्शनमध्येच येतात. नंतर आता बघा, स्टेट शेअर इन द सेंट्रल टॅक्सेस ॲज पर द 16 फायनान्स कमिशन. 16व्या फायनान्स कमिशन स्टेटचा वाटा जे काही पूर्ण जे काय डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस जे काही केंद्र सरकार जमा होते त्याच्यामध्ये राज्याचा वाटा किती असेल? 41%. ही 41% व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे, कारण की हे बऱ्याचदा व्हॅल्यू विचारतात. अनचेंज फ्रॉम द 15 फायनान्स कमिशन म्हणजे 15व्या वित्त आयोगामध्ये सुद्धा 41% हे राज्याचा वाटा होता. हे सुद्धा दोन्ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, 41 आणि 41. दिस इज द व्हर्टिकल डिव्हॉल्युशन डिव्हिजन ऑफ द टॅक्सेस रेव्हेन्यू बिटवीन सेंट्रल नॅशनल म्हणजे काय 41 जी काही व्हॅल्यू आहे ती काय झालेली आहे 41, त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल डिव्हॉल्युशन. आता हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन म्हणजे काय होते की मीन्स हाऊ मेनी रुपीज ईच स्टेट गेट्स फ्रॉम द 41 जे काय 41% आहे ना आपला पॉट, म्हणजे या 41% पैकी किती हाऊ मेनी रुपीज ईच स्टेट प्रत्येक राज्यामध्ये किती वाटा जाईल किंवा काय. जर 41%ला आपण 100% मानलं तर त्याच्यामध्ये कोणत्या राज्याचा कोणता वाटा असेल तर त्याला आपण हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन म्हणतो. आता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा उत्तर प्रदेशला 17.5% आहे. आणि बघा आता 17.5% आणि महाराष्ट्राचा ही व्हॅल्यू लक्षात ठेव की 6.4. आणि सिक्कीमला सगळ्यात कमी आहे 0.335. म्हणजे सगळ्यात जास्त जर वाटा असेल तर उत्तर प्रदेश, सिक्कीमचा सगळ्यात कमी वाटा आहे आणि महाराष्ट्राला 6.4 आहे. नंतर नंतर बघा क्रायटेरिया. आता हे पण विचारते कधी, क्रायटेरिया फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ द सेंट्रल टॅक्सेस अमॉंग द स्टेट 16व्या वित्त आयोगानुसार किंवा 16व्या फायनान्स कमिशननुसार. आता इन्कम डिस्टन्स किती आहे? 42.5. नंतर पॉप्युलेशनला किती दिलं? 17.5%. आता जर आपण 2011ची जे काही सेन्सस जर लक्षात जनगणना जर लक्षात घेतली तर भारताचा जे काय जगाच्या लोकसंख्येत वाटा किती आहे? 17.5. म्हणजे हे आकडा सहज लक्षात राहील आपल्या 2011 नुसार भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत किती आहे? तर 17.5 हा आकडा एक लक्षात ठेवू. नंतर आता हे सगळे किती किती 10 हे मेमोराईज करायची गरज आहे. हे 10 आहे, हे 10 आहे, हे 10 आहे, हे 10 आहे. त्याच्यामध्ये काय सी म्हणजे काय कंट्रीब्युशन ऑफ जीडीपी 10%, फॉरेस्टला 10%, वेटेज एरियाला 10%, आणि डेमोग्राफिक परफॉर्मन्स म्हणजेच काय की मॅनेज अँड कंट्रोल द पॉप्युलेशन ग्रोथ याच्यासाठी किती? 10%. आता याच्यामध्ये मी कसं लक्षात ठेवतो कोणकोणते? आयपीसी फाड. आता आयपीसी फाड का? कारण की इंडियन पेनल कोड आता बाद झाला मागच्या वेळी, त्याच्या बीएनएस आला, भारतीय न्याय संहिता आला, त्याच्यामुळे आपण इथं टिकच्या माध्यमातून आयपीसी फाड म्हणजे हे इकडे लिहिलं मी, हे आय म्हणजे हे इथं, हे पी म्हणजे पॉप्युलेशन, सी म्हणजे कोणतं आलं? कॉन्ट्रीब्युशन ऑफ टू द जीडीपी, एफ म्हणजे आलं फॉरेस्ट, ए म्हणजे एरिया, आणि डी म्हणजे काय? डेमोग्राफिक परफॉर्मन्स. आता हे चारही खालचे जे आहे 10% आहे फक्त. याच्यामध्ये आपल्याला काय ठेवायचं आहे? आता वरची व्हॅल्यू सुद्धा मेमोराईज करायची गरज नाही. हे 40 झालं आणि हे किती झालं? 17 म्हणजे 57.5. मग हे उरते किती आपल्या जवळ? 42.5. कारण की आपण पॉप्युलेशन लक्षात ठेवली आपली 2011च्या जनगणनेनुसार जगाच्या तुलनेत आपली लोकसंख्या 17.5 आहे, त्याच्यामुळे तो आकडा आपल्याला माहित आहे. खालची चारही पण 10 आहेत, त्यामुळे कुठेही कन्फ्युज होण्याचा गरज नाही. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील किंवा समजल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.